दादांच्या बद्दल मला 2 मिनिटं बोलू द्या. बनसोडे दादांना एक हात नाहीये आणि कष्टकरी आहेत. 3 प्लेट्स स्वतःच्या पैशाने त्यांनी स्वतःच्या पैशाने लावले. बघा हा आदर्श आणि ही उर्मी हे असे जे काही ऊर्जा देणारे लोक आहेत ते आमच्या बरोबर आहेत. त्यामुळे आम्ही कधीच पाठीमागे सरकणार नाही. धन्यवाद. वेलकम टू माय चैनल लिमिटलेस अनु. महाबोधि मुक्ति आंदोलन प्रबोधन सभा पुणे, यहाँ ये प्रोग्राम हुआ है. धरना आंदोलन से माननीय आकाश लामा, भंते चंद्रकिंती यहाँ पधारे थे और बहुत ये प्रबोधन पर कार्यक्रम यहाँ हुआ है. धरना आंदोलन के बारे में पूरी जानकारी दी गई है और उस कार्यक्रम का आभार प्रदर्शन करते हुए अध्यक्षीय भाषण में माननीय रंजनाताई कामले ने क्या कहा, जरूर देखिए. साधु साधु 15 अप्रैल को रंजनाताई कामले ने एक महिलाओं की टीम बना के बोधगया धरना आंदोलन में गए थे. वहाँ 4 दिन पार्टिसिपेट करने के बाद धरने की पूरी जानकारी हासिल कर ली थी और आज 12 जुलाई है और गणेश क्रीड़ा कला मंच में ये प्रबोधन सभा का आयोजन किया गया है, जहां माननीय आकाश लामा, भंते चंद्रकीर्ति यहाँ आए हुए हैं और प्रस्तुत जनसभा को उन्होंने धरना आंदोलन के बारे में पूरी जानकारी दी. महाबोधि विहार मुक्ति आंदोलन प्रबोधन सभा पुणे, इस समिति में ज़्यादातर महिलाएं हैं और उन्होंने ये प्रोग्राम का आयोजन किया है. पूरे पूना शहर में हर जगह जाकर सभी विहारों में उन्होंने इस कार्यक्रम के बारे में बताया है. महाराष्ट्र पुणे ये क्रांति भूमि भी है और समता भूमि भी है. तो यहाँ महात्मा फुले लिखित गुलामगिरी शेतकऱ्याचा आसूड ये किताबें उपस्थित मान्यवरों को भेंट दी गई. महाबोधि मुक्ति आंदोलन क्या है, क्यों है, वहाँ क्या कानून है, BT एक्ट 1949 क्या है, वो निरस्त क्यों करना चाहिए, उस कानून की वजह से क्या गड़बड़ हो रही है, ये सारी चीज़ें इस आंदोलन में, ये सारी बातें, उसका पूरा विवरण बताया गया. अपने अध्यक्षीय भाषण में रंजना ताई ने सबके आभार माने और अपने भाषण सर्व में महामाता, बहुजनांच्या सर्व महामाता आणि सर्व महामानवांना तिलवावंदन करते. आज इथे उपस्थित आदरणीय उपासक आकाश लामाजी, चंद्रकीर्ती भंते, करुणाकर मूर्तीजी आणि माझे इथे पुण्यातून आलेले सर्व भंतीजी आणि यवतमाळवरून खास कार्यक्रमासाठी आलेले हर्षबोधी भंतेजी, या सर्वांना मी त्रिवार वंदन करते. आणि आपण सर्व आज आत्ता 9:15 9:30 होत आले. एवढ्या वेळेपर्यंत माझं छोटंसं जे काही अध्यक्ष भाषण आहे हे होईपर्यंत आपण थांबलेलं आहात. त्या सर्वांना मी सविनय जय भीम करते. जय भीम. आता आपल्याला सूत्रसंचालन करताना दादांनी बरंच माझ्याबद्दल काहीतरी सांगितलं, बरंच हृदय सम्राट वगैरे बरेच काही माझ्याबद्दल मोठ्या संज्ञा वापरल्या. खरंच असं असतं तर आज हा हॉल भरलेला दिसला असता. पण माझ्यात अजूनही काहीतरी कमी राहिली आणि खूप काही कमी राहिली आणि ती मी पूर्ण करण्याचा आणखी प्रयत्न करणार आहे. आणि पुन्हा एकदा याच हॉलमध्ये परत एक सभा घेणार आहे. कार्यक्रमाचे आकाश लामाजींनी जे सांगितलं आपल्याला, तसेच चंद्रकीर्ती भंतेजींनी जे आपल्याला सांगितलं की तुम्ही उद्यापासून इथे धरणे आंदोलन करा, गावागावात धरणे आंदोलन करा. तर भंतेजी, इथं उपस्थित सगळे जे माझे बंधू भगिनी दिसतात त्यांना सगळ्यांना मी साक्षी ठेवून सांगते की धरणे आंदोलनाला लवकरच पुण्यातून सुरुवात होईल. माहीत नाही काय आहे, पण जे संकल्प असतात त्यातले काही संकल्प माझ्यामध्ये उतरलेले आहेत. वाणी, दृष्टी आणि त्याच्यानंतर सम्यक. तर ती सम्यक संकल्प जो आहे की आपण कुठली एखादी गोष्ट करायची ठरवली तर ती माझ्या हातून होते. आणि ही गोष्ट होताना मला जे साथ देणारे माझे जे साथीदार आहेत, माझ्या ज्या भगिनी आहेत, माझ्या ज्या लेकी आहेत, माझे जे बांधव आहेत, हे सगळेजण त्याला कारणीभूत असतात आणि त्यांची साथ मला इथपर्यंत
अध्यक्षपदापर्यंत आणून पोहोचवतो. मी माझ्या सगळ्या समितीचे खूप खूप धन्यवाद मानते, कारण आम्ही 17 तारखेला पहिली मीटिंग घेतली. कदाचित हे 2 महिन्यापासून जर चाललं असतं, हे जर आम्ही जे काही हे आहे ते 2 महिन्यापासून जर सुरू केलं असतं, की आपल्याला ह्या ठिकाणी मीटिंग द्यायची आहे किंवा आकाशरामाजींना बोलवायचं आहे, तर कदाचित हॉलमध्ये जागा पुरली नसती. पण केवळ 3 आठवड्यामध्ये आम्ही हा कार्यक्रम पूर्ण केलाय. 3 आठवड्यामध्ये केलेला कार्यक्रम आणि एवढा चांगला प्रतिसाद, ते खरंच म्हणजे अवर्णनीय असं आहे. याच्या बाहेर ज्यांना वेळ असेल आणि काही नुसते कारण सांगून झोपेचं सोंग केलेले जे आहेत, की आम्हाला वेळ नव्हता, इतक्या लांब सभा ठेवली. तुम्ही जेव्हा काश्मीरला फिरायला जाता, तुम्ही लोणावळ्यात फिरायला जाता, त्यावेळेला तुम्हाला ते लांब नसतं. आणि स्वारगेटला गणेशकाला खेळायला जेव्हा सभा ठेवली तेव्हा तुम्हाला लांब होतं. तेव्हा बंधू भगिनींनो, ते सगळे आहेत ते दगड आहेत माझ्या मते तरी. आणि आपण इथे बसलेले आहात ते सगळे माझ्यासाठी हिरे आहात. आणि ह्या हिऱ्यांचा प्रकार जर सदैव माझ्या बरोबर राहिला तर मी सगळं काही करू शकते. आणि आकाश लामाजी जोपर्यंत धरणे आंदोलन चालवत आहेत आणि जोपर्यंत आपलं बीटी ऍक्ट रद्द होत नाही, तोपर्यंत आपण इथे कसून प्रयत्न करायचे आहे. बोलताना खरंच वाईट वाटतं, दुःख वाटतं की आपले बौद्ध महासभेचे जे काही राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, भीमरावजी आंबेडकर, त्यांच्या असिस्टंट करून मी प्रयत्न केला. भीमराव आंबेडकरांनाही मी फोन केला, पण मी तुम्हाला नंतर संध्याकाळी बोलतो म्हणाले. संध्याकाळी मला त्यांचा फोन आला नाही. दुसऱ्या दिवशी मी त्यांना 4-5 वेळा फोन केले, पण त्यांनी फोन उचलला नाही. असं मी कुठलं चुकीचं काम करायला चालले होते तेव्हा मला भीमराव आंबेडकरांनी इथं उपस्थिती दाखवली नाही. हे आपणच निरीक्षण आणि परीक्षण करा. जे आकाश लामाजी आपलं घर सोडून, आपली 90 वर्षाची आई सोडून, आकाश लामाजी की मम्मी हॉस्पिटल में है, अभी आकाश लामाजी के जो बहन के हस्बैंड है वो अभी आईसीयू में, उन्होंने मुझे फोटो दिखाया, वीडियो दिखाया. इतना सब छोड़ के 4 महीने से जो आदमी अपने बीटी एक्ट रद्द करने के लिए बुद्धगया में बैठता है, उनकी निगरानी करने के लिए उनकी वाइफ साथ में रहती है, उनको भी कुछ गोलियां क्यों है. इतना सब करते हुए भी उनके ऊपर लांछने उड़ाई जाती है. काम जो करतो ते काम करणाऱ्याचं आपण लोक नाव ठेवतात. जे काम करत नाही त्यांना काय कोणी दगडफेक करत नाही किंवा कोणी त्यांच्या अंगावर शिंतोडी उडवत नाही. त्यामुळं अशा पद्धतीचं जे काम करणारे, इमानदारीने काम करणारे जे आहेत, जे सांगतात की तुम्ही या आम्हाला हिशोब मागा, आम्ही तुमच्या पुढे हिशोब ठेवतो. तुम्ही इकडे तिकडे मागे बोलू नका त्यांच्यासाठी. ते जर सांगतायत, तुम्हाला चॅलेंज देत आहेत ना, माझ्याकडे या आणि हिशोब घ्या, तरी घ्या ना तुम्ही हिशोब. चोरून लपून इकडे तिकडे बोलण्याने गोष्टी होत नसतात. जो माणूस काहीही संरक्षण न घेता, आम्ही तर त्यांना काय म्हणतो, आम्ही त्यांना इथं बाउन्सर ठेवणार होतो, कारण बऱ्याच गोष्टी ऐकायला मिळत होत्या. पण ते म्हटले काही गरज नाही, बाउन्सर कशाला. मी आज बुद्धगयेमध्ये राहतोय, बुद्धगयेमध्ये राहतोय, 4 महिने झाले. मी संविधानाच्या मार्गाने चाललेलो आहे. मी भगवान बुद्धांची करुणा ठेवून चाललेलो आहे. त्यामुळे मला कुणी हात लावू शकत नाही. आणि जरी काय झालं तरी झालं, तर बीटी ऍक्ट रद्द करण्यासाठी आणि महाबोधी विहारासाठी होईल, त्यांचे स्वतःला जीव देण्याची देखील याच्यासाठी तयार आहे. अशा व्यक्तीच्या आपण पाठीमागे उभं राहिलं पाहिजे की नाही, मला हे आपल्या सगळ्यांचं उत्तर आहे. आज तुम्ही इकडे 300 असाल किंवा 200 असाल, पण पुढे बाहेर जाऊन सगळ्यांना सांगा की रंजना कांबळे ताई पुण्यातून आपल्या आकाशलामाजींच्या बरोबर काम करायला तयार आहेत आणि आपणही त्यांच्या बरोबर जाऊ. जर मी काम करताना जर हे बीटी ऍक्ट रद्द करण्याचं काम आपल्याला जर योग्य वाटत असेल तर माझ्यासोबत आपण सर्वांनी यावं. याच्यामध्ये मला आता आम्ही जे आमच्या 5-6 मिटिंगा झाल्या, मला माझी जी समिती झाली, आम्ही ऑनलाईन मिटिंगा घेतल्या, त्याच्यामध्ये जे हजर राहिले, परत ऑफलाईन मिटिंग घेतली, 3 ऑफलाईन मिटिंग घेतल्या, त्याच्यामध्ये कंटिन्युअसली जे हजर राहिले तेवढ्यांची आम्ही समिती बनवली. काही लोकांना दुःख वाटलं की हे असे आम्हाला न विचारता काम कसं काय करतात.
चोरूला पण जी कामं केली जातात ती चोरीची असतात, ती जास्त तोंड बोलण्याची असतात. उजळ माथ्याने जे काम करायचे त्याला कशासाठी कुणाला विचारलं पाहिजे. आणि तेवढं तर बाबासाहेबांनी आम्हाला शिकवलंय. प्रज्ञा कशासाठी दिली बाबासाहेबांनी आम्हाला? स्वतःच्या मनाने विचार करण्यासाठी दिली आहे ना. एक स्त्री जरी असली, आम्ही याच्यात बेघरची स्त्री आहे, भगिनी आहोत, पण सगळ्या केपेबल आहेत. प्रत्येक जण आपल्या काळावर उभी आहे, प्रत्येक जण आपला संसार चांगल्या पद्धतीने सांभाळतो. आणि अशा सगळ्या भगिनी माझ्या बरोबर आहेत. आमचे दादा, ताई तुम्ही कुठलेही काम मला सांगा, गोरे दादा ते माझ्या बरोबर आहेत. अनिल सोनवणे ओलाचा ड्रायव्हर आहे. मी बाहेर जाताना ओला केली होती ह्याच कामासाठी, पॅम्पलेट वाटण्यासाठी. आणि जेव्हा तिकडून मला फोन आला तेव्हा मी म्हटलं तो आपला मुलगा जयजिंकर आता इथं आहे आपल्या उपस्थित. 12-12, 13-13 तास, 14-14 तास माझ्याबरोबर सगळ्या पुण्यात फिरला. त्याचं पोटा पाण्याचं काम आहे, म्हणजे तो व्यवहार आहे, त्याच्यासाठी पैसे देणं ते हेच आहे. पण तो म्हटला नाही की मी 10 वाजल्यापासून तुमच्या बरोबर आहे, आता 11-12 वाजले. आणि त्याच्यामुळे मी पूर्ण पुण्यामध्ये फिरून हा प्रचार प्रसार केलाय. माझ्या मनाचं समाधान आहे. किती लोक बसली त्यापेक्षा, किती लोक बसलेली, गर्दी बसण्यापेक्षा किती गर्दी आहे खेळामध्ये. नगराळे दादा पिंपरी चिंचवडला राहतात. ते पुस्तकं 2-3 त्यांची फाडली. चांगल्या पद्धतीने प्रचार प्रसार केला. सूर्यवंशी दादा देवरोडला राहतात. सोमनाथ म्हटलं नाही की मी या पक्षाचा, मी त्या पक्षाचा, मी माईबरोबर कसं काय काम करू. माई योग्य काम करते ना, मी माईबरोबर फिरणार. विनोद साधना, डॉक्टर गौतम जेतवन मध्ये आहेत आणि ते ससूनमध्ये सर्जन आहेत. ते सुद्धा आता उपस्थित आहेत. त्यांचा सत्कार करायचा राहिला तर आम्ही तिकडं ह्याला गेलो, हडपसरला जायचं होतं. सगळे लोक आमची 2 तास वाट बघत बसलेली. आमची दुपारी मीटिंग झाली पंचशील बुद्ध विहारामध्ये पिंपरीला. अशा पद्धतीची सोन्यासारखी माझ्या बरोबर माणसं आहेत. आमच्या सगळ्या कमिटी बरोबर माणसं आहेत. जे काही हे बीटी ऍक्ट आहे ते रद्द करण्याच्या प्रयत्नात आपण अगदी तनमन धनाने लागू. आणि आपण इथं उपस्थित सगळे जे काही खूप उशीर झालेला आहे, 9:30 वाजले. त्यामुळे मी आधी काही जास्त न बोलता की मी जे काही समाजसेविका म्हटलं जातं किंवा माझ्यात काही, पण एवढं मात्र म्हणेल की मी ह्या कामामध्ये जेव्हापासून 3 आठवड्यापासून लागले, 17 तारखेपासून जे लागले, पॅम्पलेट हातात पडले 8 दिवसानंतर, तेव्हापासून जे कामाला लागले ते आजपर्यंत सकाळी 10 वाजल्यापासून जे बाहेर पडले ते रात्री 11, 11:30ला मी घराच्या आतमध्ये पोहोचले. घरातले सुद्धा मी माझ्या मुलाचे, सुनेचे, यांचे सुद्धा मी खूप धन्यवाद किंवा आभार मानेल की त्यांनी मला पूर्णपणे मोफीक दिली की आई तू एवढं काम चांगल्या पद्धतीने करतेस, तू कुशल काम कर. त्या पद्धतीने आपण कुठल्याही गोष्टीचा करताना त्याग करावा लागतो. कुठल्या गोष्टीचा त्याग केला तरच आपल्याला फळ मिळतं. आमच्यामध्ये रमाईचं रक्त आहे, आमच्यामध्ये जिजाऊचं रक्त आहे, आमच्यामध्ये सावित्री आहे. आम्हाला बाबासाहेबांनी योग्य अशा पद्धतीचं मानलेलं आहे. आपल्या घरात स्त्री शिकली तर तिचं कुटुंब मोठं होतं आणि कुटुंब मोठं झालं तर गाव, आणि गाव मोठं झालं तर देश. एवढा विश्वास जर बाबासाहेबांनी ठेवलाय, इतरांनी विश्वास ठेवू दे नाही तर न ठेवू दे. आम्ही पाऊल पुढे टाकलेलं आहे आणि पाऊल पुढे टाकत राहू. आणि बीटी ऍक्ट रद्द करण्यासाठी आम्ही कसोशीने प्रयत्न करू. बीटी ऍक्ट रद्द, बीटी ऍक्ट रद्द, मी इथंच आपले जे काही माझे तुम्ही 2 शब्द ऐकून घेतले त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे धन्यवाद मानते आणि सर्वांना विनंती करते. धन्यवाद ताई. खूप उद्बोधक आणि प्रेरणादायी आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं. बीटी ऍक्ट हे नक्कीच निरस्त होईल. कलम 13 भारतीय संविधानामध्ये सांगितलेलं आहे की 1949 पूर्वीचे सर्व कायदे रद्द करण्यात येतील आणि भविष्यात असे कायदे करण्यात येणार नाही. आणि त्यावेळेस सुमारे 5000 कायदे रद्द करण्यात आले. फक्त एवढाच कायदा राहिलेला आहे. तर हा सुद्धा कायदा भविष्यामध्ये नक्कीच रद्द होईल. आणि जो कोणी आपला भारतीय बौद्ध किंवा बौद्ध अनुयायी, बौद्ध उपासक बुद्धगया मुक्ती आंदोलनाचा इतिहास लिहिल किंवा त्याच्यावर PhD डॉक्टरेट करेल, त्यावेळेस आपल्या या पुणे शहराचं नाव आणि तुम्ही केलेल्या या सर्व महिलांचं कार्य सुवर्णाक्षराने लिहिलं जाईल. याचा नक्कीच या ठिकाणी विचार केला जाईल. तर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं खास करून त्रिरत्न बौद्ध महासंघ धम्ममित्र मिलिंद कुमार रणदिवे, त्याचप्रमाणे भीमशक्ती सामाजिक संघटना पुणे अध्यक्ष
विजय हिंगे यांच्या वतीनं आकाजी लामासाहेब, त्याचप्रमाणे आमचे सर्व भंतेगण आणि रंजनाताई कांबळे यांचा सत्कार होत आहे. तर आता सर्वात शेवटचा कार्यक्रम आभार मांडण्याचं काम या ठिकाणी. एक मिनिट बोला. मला एक वाक्य बोलायचं राहिलं. आमचे जनता वसाहतीतले जे आमचे बनसोडे दादा आहेत, तर बनसोडे महाबोधी महाविहार मुक्त करो, मुक्त करो, मुक्त करो, महाबोधी महाविहार मुक्त करो, मुक्त करो, मुक्त करो. महाबोधि जनसभा का ये वीडियो आपको कैसे लगा कमेंट्स में जरूर बताइए. नमो बुद्धाय. जय भीम. जय भारत. जय संविधान.